सैनिक थंडी, वारा, ऊन, पाऊस किंवा अगदी गोठणबिंदूखाली तापमान असलेल्या ठिकाणी, उंचावर, खोलीवर, बंकरमध्ये, समुद्राच्या खाली अशा ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये राहून आपल्याला सुरक्षित ठेवतात. या सैनिकांसाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्याची अमूल्य संधी आपल्याला मिळते. सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात सर्वांनी सहभागी होऊन त्या संधीचं सोनं करावं, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाला. या प्रसंगी निवृत्त एअर मार्शल एच.एम. भागवत, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निवृत्त कर्नल प्रशांत चतुर, कमांडर रामांजुल दीक्षित, महानगर गॅसचे आशिष प्रसाद, गौतम झा, अमित शिंदे, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे स्वरूप देसाई, निवृत्त नाईक विजय थत्ते आदी उपस्थित होते. उभे राहणारे सैनिक आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा या सैनिकांना, त्यांच्या कुटुंबियांना एक मानाचा मुजरा आपण करूया आणि त्यांच्यासाठी असणारी जी कामं ह्या सैनिक या ध्वजदिन निधीतून केली जातात, म्हणजे जसं वसतिगृह असू देत किंवा जे काही त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असतील, तर या जसं बिरादर साहेबांनी सांगितलं की जे सानुग्रह अनुदान मृत्यूनंतर दिलं जातं ते असू दे, तर या सगळ्यासाठी हातभार लावणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण ते जरी प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे केलं तरीही सुद्धा ज्या वेळेला वसंत बापट म्हणतात की सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे, तर त्याला मागे वळून बघायला लावू नये अशी कृती जी प्रत्यक्ष सैनिक काम करत नाहीत अशा समाजाने केली पाहिजे, जेणेकरून ते बिनधास्त आपल्या देशासाठी लढायला, आपल्या कुटुंबाची चिंता न बाळगता राहू शकतील असं वातावरण आपण निर्माण करू शकू. तर हे दिन साजरे करण्याचं खरं फलित होईल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने बिरादर साहेबांना असं सांगते की आपल्या सगळ्यांचं जे हे संकलन आहे ते आपण लवकरात लवकर म्हणजे मार्च 26 पर्यंतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.